शिवसाईद्वारे शक्य इंजिनियर, फार्मासिस्ट, ॲग्रिकल्चर ऑफिसर, BSc नर्सिंग होण्याचं स्वप्न. MHT CET 2025च्या संपूर्ण तयारीसाठी शिवसाई पॅटर्न बुलढाणा, शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा. संपर्क 8390 3545 55 आणि 8208 1082. पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींना चिरीमिरी दिलेल्या शेतकऱ्यांना चांगला पीक विमा मिळतो. शासनाचा पाहिजे तेवढा वचक या प्रतिनिधींवरती नाही. भाजप आमदार श्वेता महाले यांचे विधान. पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींकडून नियमबाह्य पद्धतीने सर्वेक्षण केले जाते. त्यांना पैसे दिल्याशिवाय शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करत नाहीत, अशा अनेक तक्रारी केल्या जातात. यालाच बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी एक प्रकारे दुजोराच दिला आहे. पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींना ज्या शेतकऱ्याकडून चिरीमिरी मिळते त्यांना चांगल्या पद्धतीने पीक विमा मिळतो आणि या प्रतिनिधींवर शासनाचा पाहिजे तेवढा वचक राहिलेला नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. की जे प्रतिनिधी आहेत पीक विम्याचे हे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती त्या ठिकाणी घेतलेले आहेत आणि हे कॉन्ट्रॅक्ट बेसवरचे जे प्रतिनिधी आहेत हे शासनावरती पाहिजे तेवढा वचक म्हणजे शासनाला पाहिजे तेवढा वचक त्यांच्यावरती नाहीये. बऱ्याच ठिकाणी आमच्याकडे अशाही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत की काहीतरी या प्रतिनिधींच्या सोबत चिरीमिरी केल्यानंतर ज्या शेतकऱ्याने काही चिरीमिरी केली त्यांना पीक विमा चांगल्या पद्धतीने मिळाला आणि ज्याने काही केलं नाही त्या शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही. या सगळ्या तक्रारी किंवा ह्या सगळ्या समस्या आम्ही सभागृहामध्ये सुद्धा त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत आणि हा अनुभव आम्हाला असं वाटत होतं की अमुक एक पीक विमा कंपनी आहे, हा तिच्यासोबतचा हा अनुभव आहे म्हणून आम्ही काही पीक विमा कंपन्या बॅन सुद्धा जिल्ह्यामध्ये करायला लावल्या. ते रिलायन्स असेल किंवा बऱ्याचशा त्या कंपन्या आपण बॅन केलेल्या आहेत. परंतु वास्तविकता मात्र अशीच आहे की जो पीक विमा कंपनीचा प्रतिनिधी आहे त्याच्यामध्ये हे सुद्धा एक आहे की पीक विमा कंपनीचा प्रतिनिधी जेव्हा शेतकऱ्यांचं नुकसान होतं त्या वेळेला कृषी विभाग आणि महसूल विभाग या दोघांच्या प्रतिनिधींना घेऊन त्यांनी गावात जायचं असतं, सर्वे करायचा असतो. हा जो पीक विमावाला प्रतिनिधी आहे हा एकटाच त्या ठिकाणी गावामध्ये जातो आणि एकटाच त्या ठिकाणी सर्वे करतो आणि तो कसा सर्वे करत असेल, काय करत असेल आता आपल्याला माहिती आहे कशा पद्धतीने करत असेल. वटणीवर आणण्याचं काम शासनाचंच आहे. त्याच्यामुळं आतापर्यंत 2 ते 3 कंपन्या त्या बॅन केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपण सुधारणा केली पाहिजे. बऱ्याचशा ज्या राज्य आहेत त्या राज्यांनी शेतकऱ्यांचा पीक विमा जो आहे ही योजना त्या ठिकाणी बंद केलेली आहे. मग ही बंद केली पाहिजे का? सरसकट पेरणीचं काही इन्सेंटिव्ह त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलं पाहिजे का? या संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी चर्चा चालू आहे.